जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी तसेच दलित आदिवासी शोषित पीडित घटकांमध्ये या कायद्याबाबत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने दिनांक आज 29 जुलै 2025 रोजी पनवेलमध्ये आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेस उपविभागीय अधिकारी पनवेल पवन चांडक, गटविकास अधिकारी समीर वठारकर, सरकारी वकील मनोज म्हात्रे तसेच माजी न्यायाधीश पांडे साहेब यांनी उपस्थिती लावून मार्गदर्शन केले। कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून झाली। यावेळी आंबेडकरी चळवळीतील पी.बी. लांडगे, सुभाष गायकवाड, सागर पगारे, राज सदावर्ते, नरेंद्र गायकवाड आणि संजय सोनवणे यांचाही सहभाग होता। कार्यशाळेदरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी कायद्याशी संबंधित प्रश्न उपस्थित केले। या प्रश्नांना उपविभागीय अधिकारी पवन चांडक, गटविकास अधिकारी समीर वठारकर आणि सरकारी वकील मनोज म्हात्रे यांनी सविस्तर उत्तरे देत शंका समाधान केले। या कार्यशाळेमध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत उपस्थितांमध्ये जाणीव निर्माण झाली असून यापुढेही अशा उपक्रमांच्या माध्यमातून अधिक व्यापक जनजागृती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। सदस्य म्हणून मी त्यांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर यांना आपल्याला ऐकायचं आहे, त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही, कारण बऱ्याच मान्यवरांकडे वेगळ्या प्रकारचं या कायद्या संदर्भातलं ज्ञान आहे। या आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून या ठिकाणी लाभलेले आहेत, ते निवृत्त न्यायमूर्ती पांडे साहेब, त्यांना देखील आपल्याला ऐकायचं आहे। त्याच्यामुळे मी जास्त वेळ न घेता मी एवढंच म्हणेन की हा जो कायदा आहे त्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे। या दृष्टीने तसेच दलित आणि सवर्ण याच्यामध्ये देखील जातीय सलोखा निर्माण झाला पाहिजे, या दृष्टीने हे मार्गदर्शन शिबिर आणि कार्यशाळेचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। मी पुन्हा एकदा उपस्थित सर्व कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग, सामाजिक कार्यकर्ते यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि येथेच थांबतो। धन्यवाद। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा हा कायदा प्रभावी व्हावा यासाठी प्रत्येक विभागीय दक्षता आणि नियंत्रण समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्या समितीच्या समोर वेगवेगळ्या प्रकारचे दलित आदिवासी संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित होतात आणि या प्रभावी कायद्यामुळे गैरसमज निर्माण होऊन जातीय निर्माण होत असते आणि या समाजामध्ये अशा प्रकारची जातीय तेढ या समाजात निर्माण होऊ नये म्हणून हा प्रभावी कायदा या ठिकाणी अंमलात आणलेला आहे। सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार। व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर तसेच सर्व पोलीस अधिकारी आणि इथे उपस्थित असलेला जनसमुदाय, आज जी कार्यशाळा भरवलेली आहे या कार्यशाळेचा भरवण्याचा जो हेतू आहे तो हेच आहे की आपल्या लोकांना जे कायद्याचं ज्ञान नाही आहे ते कायद्याचं ज्ञान आपल्याला व्हावं आणि आपल्याकरिता कोणता कायदा सध्या अस्तित्वात आहे त्याबाबत आपल्याला त्या कायद्यासंदर्भात माहिती व्हावी। सरकारचा जो उद्देश आहे हा वेळोवेळी या निमित्ताने झालेला आहे आणि म्हणूनच मला वाटते आता दक्षता समिती वगैरे स्थापन झालेली आहे। तर सरकारचा जो हे आहे त्याचा मागचा हेतू की या कायद्याचं जास्तीत जास्त इम्प्लिमेंटेशन म्हणजे कायदा सर्वांपर्यंत पोहोचावा आणि त्याचा कायद्याचे जे कंप्लायन्स आहे ते पूर्तता पूर्णप्रमाणे व्हावी व या कायद्याचा सर्वांना ज्ञान व्हावा हा मागचा उद्देश आहे।